दिल्लीतील आंदोलनाला वकिलांनी पाठिंबा दिलेला आहे। सोलापूरमध्ये वकील विद्यार्थ्यांसाठी एकवटल्याचं पाहायला मिळतंय। लाठीचार्जच्या निषेधार्थ वकिलांनी मोर्चा काढलाय आणि या सगळ्या वकिलांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। याविषयी या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आता सोलापुरातील वकील संघटना देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापुरातील न्यायालयाच्या बाहेर या वकिलांचं या ठिकाणी समर्थनार्थ निषेध मोर्चा निघालेला आहे। काही वकील आपल्या सोबत आहेत। काय नेमकं मागण्या आहेत? मागणं असं आहे की जे काही पेपर लीक प्रकरण झालेलं आहे मी ते बऱ्याच दिवसापासून गाजतंय आणि सरकार दखल घेत नाही। त्याच्यासाठी वांगचूक हे जंतर मंतर आंदोलन करतात। सर्व देशातून त्यांना पाठिंबा मिळतोय आणि पेपर लीक प्रकरण म्हणजे सोपं नाही। जे काही स्टडी करतात, अभ्यासू असतात, त्यांचा काही उपयोगच होत नाही। 15 ते 20 दिवसापासून तिथे आंदोलन शांतपणे चालू होतं, परंतु हिंसकपणे जाणीवपूर्वक राजकारणी व्यक्ती केले आणि तो विद्यार्थ्यांचे जो FIR दाखल केले त्या प्रथमतः मागे घेतले पाहिजे असं मला वाटतं। मुलं आहेत तर आज आपण आहोत आणि मुलांना हा योग्य न्याय मिळालाच पाहिजे। हा एक प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींनी या आंदोलनात सामील व्हायलाच पाहिजे, कारण की हा आपल्या फ्युचर पिढीसाठी आपण त्यांचं संरक्षण करण्यासाठी लढतो आहोत। एकंदरीत आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांना या ठिकाणी समर्थन देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटनांचं आंदोलन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सोनू शहानूरकर सह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।